सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी नोंदणी फॉर्म कसा भरावा. सर्वप्रथम आपल्याला mscpune.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व 7वी अशी एक स्वतंत्र विंडो तुम्हाला दिसेल. यावरती क्लिक केल्याच्यानंतर असा काहीसा भाग तुमच्या डोळ्यासमोर येईल. यावर डाव्या साईडला वरती ज्या 3 आडव्या रेषा आहेत त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असं दिसेल स्टँडर्ड 4th PSC. यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील. एक आहे रजिस्ट्रेशन आणि त्याखाली आहे फी पेमेंट. रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्याच्यानंतर ते तुम्हाला एक नोटीस देतील की आपणास इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आवेदन भरावयाचे असल्यास यस या बटनावर क्लिक करावे. तर त्यानंतर तुम्हाला यस या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर पहा असा संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला वरील स्कूल नेममध्ये तुमच्या शाळेचं नाव दिसेल. त्यानंतर खाली UDIS कोड हा ऑटोमॅटिक घेणार आहे आणि जो विद्यार्थी फॉर्म आपण भरत आहोत त्यासाठी पण एक तुम्हाला नंबर इथं मिळणार आहे. यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याचे आडनाव प्रथम, त्यानंतर प्रथम नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर आईचे नाव भरावयाचे आहे. ही सगळी माहिती भरत असताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये. संपूर्ण माहिती ही तुम्हाला इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये भरावयाची आहे. मराठी किंवा कुठल्याही भाषेमध्ये तुम्हाला ही माहिती भरायची नाही आहे. यानंतर विद्यार्थ्याचे लिंग निवडायचे असेल, मेल किंवा फिमेल. त्यानंतर तो विद्यार्थी दिव्यांग आहे का, दिव्यांग असेल तर त्याला रायटरची आवश्यकता आहे का ही माहिती भरायची आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण जी माहितीपत्रिका आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे सूचना अशी नमूद केलेली आहे, जर विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ चुकली तर संबंधित मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्यामुळं आधार कार्डवर जी जन्मतारीख दिलेली आहे तीच जशाला तशी इथं तुम्हाला भरायची आहे. नंतर तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आहे का असं विचारलेलं आहे, तर तिथंही यस करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, आणि विद्यार्थ्याचा आधार कार्ड नसेल तर त्यासाठी तुम्ही जी नोंदणी केलेली आहे तो किमान क्रमांक असायला पाहिजेच. आधार क्रमांक असल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही. त्यामुळं आधार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याचं असलंच पाहिजे किंवा त्याचा नोंदणी क्रमांक तरी असला पाहिजे. आणि विद्यार्थ्याचा आधार क्रमांक भरत असतानाही खूप काळजीपूर्वक भरायचा आहे, कारण इथंसुद्धा जर चूक झाली तर पुन्हा मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी त्यांनी सूचना इथं दिलेली आहे. यानंतर तुम्हाला आरक्षणाचा प्रवर्ग इथं नमूद करायचा आहे. त्यानंतर परीक्षेचे माध्यम निवडायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी शिकत असलेला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम निवडायचा आहे. आणि त्यानंतर वडिलांचं वार्षिक उत्पन्न निवडायचं आहे. वडिलांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल किंवा 1 लाखापेक्षा जास्त असेल, यापैकी एक पर्याय इथं तुम्हाला निवडायचा आहे. जर तुम्ही 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे असा पर्याय निवडला तर तुम्हाला पालकांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र या वर्षातलं, चालू वर्षातलं तुम्हाला इथं PDF स्वरूपात अपलोड करावं लागेल. यानंतर सगळ्यात शेवटी पालकाचा मोबाईल क्रमांक व ईमेल ID यामध्ये ही माहिती भरली तरी चालते किंवा नाही भरली तरी चालते, हे काही कंपल्सरी नाही आहे. यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याच्या आरक्षणाच्या प्रवर्गावरून किती फीस लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं खाली ऑटोमॅटिक दिसेल. आणि तुमची सगळी माहिती जर भरून झालेली असेल आणि बरोबर असेल तर सेव्ह आणि प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर जर काही माहिती भरायची राहिलेली असेल तर लाल कलरमध्ये एक स्टार येईल आणि तो बरोबर तुम्हाला तिथं घेऊन जाईल की ही माहिती भरायची राहिलेली आहे. जसं की मी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे एका पांढऱ्या कागदावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्याखाली त्या विद्यार्थ्याची सही घ्यायची आहे आणि फोटो स्वरूपात तो 100 KB त्याची मर्यादा आहे. 100 KB तो फोटो काढायचा आहे आणि तो फोटो इथं अपलोड करायचा आहे. असा हा संपूर्ण फॉर्म भरल्याच्यानंतर शेवटी मुख्याध्यापकाचं हमीपत्र येईल की वर भरलेली सर्व माहिती ही मी बरोबर भरलेली आहे आणि यामध्ये कसलीही चूक आढळल्यास मी कारवाईस पात्र आहे. यामध्ये विद्यार्थ्याची जन्मतारीख, आधार क्रमांक आणि आरक्षणाचा प्रवर्ग हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जर चुकल्या तर संबंधित मुख्याध्यापकावर
शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे हा फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरून फायनल सबमिट करायचे. हा पूर्ण फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावे इथं दिसू लागतील. तुम्हाला जर यामध्ये अजूनही काही बदल करावायचा असेल तर इथे एडिट आणि व्ह्यू असे 2 ऑप्शन दिलेले आहेत. एडिटमध्ये जाऊन पुन्हा तुम्ही त्या फॉर्ममध्ये जो काही तुम्हाला बदल करावायचा आहे तो तुम्ही इथं बदल करू शकता. यानंतर फी पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित फी जी काही झालेली आहे ती दिसेल आणि ती तुम्ही गुगल पे, फोनपेद्वारे फी तुम्ही भरू शकता. फी भरल्याच्यानंतर मात्र तुम्हाला फॉर्ममध्ये कसल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. ते तुमचं फायनल सबमिशन असेल. अशाच प्रकारची अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक्यू.